आणि आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। लाडकी बहीण योजनेत पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार। अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केवायसी केली नाही याचा अर्थ लाडक्या बहिणी योजनेचे निकष पूर्ण करताना दिसत नाही। लाडक्या बहिणींना निकषाच्या आधारावर अर्ज करण्यास सांगितलं होतं। केवायसी पूर्ण केली त्यांनाच पैसे मिळत राहतील। अपात्र लाडक्या बहिणींवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांची मतं विकत घेतली, संजय राऊतांचा आरोप। तर अपात्र महिलांवर सरकारी तिजोरीच्या अपहाराचा गुन्हा दाखल व्हावा, राऊतांची मागणी। 80 लाख अपात्र महिलांना सरकारी तिजोरीतून पैसे, राऊतांचं वक्तव्य। महिलांना पैसे मिळू नये यासाठी संजय राऊत प्रयत्न करत होते, त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे, भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची मागणी। लाडकी बहिणी योजनेतील 15,000 कोटी राजकीय फायद्यासाठी वापरले। लाडकी बहिणी योजनेवरून रोहित पवारांचे राज्य सरकारवर आरोप। सामान्य जनतेला त्रास न देता नेत्यांकडून पैसे वसूल करा, रोहित पवारांची मागणी। लाडकी बहीण योजना राजकीय दृष्टीतून सुरू केलेली होती, लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेऊ नका। लाडकी बहीण योजनेवरून शिंदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींचा सरकारला घरचा आहे, तर लाडकी बहीण योजना राजकीय फायद्यासाठी नाही, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर होणार। कर्जमाफीची घोषणा आता करू शकत नाही, शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कांद्याच्या प्रश्नावरून पुण्याच्या मंचरमध्ये विराट क्रांती महामोर्चा। आमदार रोहित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मोर्चात सहभाग। आंदोलनादरम्यान पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यात घेतलं। सरकारनं शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलोला 24 रुपयांचा दर द्यावा। नाफेडच्या माध्यमातून 10 लाख टन कांदा खरेदी करावा। कांदा प्रश्नावरून आंदोलनासंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप। मंचरमधील मोर्चात खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवारांनी कांदा रस्त्यावर फेकला। सरकारच्या धोरणांच्या विरोधात ही घोषणाबाजी। राज्यातील कांदा उत्पादकांची दयनीय स्थिती आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा, नितीन राऊतांची प्रतिक्रिया। तर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे राऊतांचं वक्तव्य। नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयावर काँग्रेससह शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। खासदार रवींद्र चव्हाण मोर्चात सहभागी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा हा मोर्चा। अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलं। दुपारी बंडखोरीबाबत चर्चा होणार। शिवसेनेचे 6 आमदार आणि एका खासदारांची बैठक। संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या जागेसाठी अब्दुल सत्तारांच्या मुलाने बंडखोरी करत अर्ज दाखल केला। अब्दुल सत्तारांनी बोलण्याआधी शिंदेची परवानगी घेतली होती का, विचारावं लागेल। आपल्या नेत्यांना विचारून बोलण्याचं समन्वय समितीच्या बैठकीत ठरलंय। अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्तार शिंदेंनीच घेतलेल्या निर्णयाला विरोध करतायत। सत्तार यांनी वेळीच ठिकाणावर यावं, प्रशांत बंब यांचा निशाणा। फॉर्म्युला ठरला असताना विरोध करणं म्हणजे शिक्षणाचा अभाव, प्रशांत बंब यांची टीका। अब्दुल सत्तारांनी कामाख्या देवीची महती सांगावी हे हास्यास्पद। संजय केनेकरांची अब्दुल सत्तारांवर टीका। सत्तार स्वतःच्याच पक्षश्रेष्ठींना आव्हान देतात, केनेकरांचं वक्तव्य। तर भाजपवर शिवसेना संपवण्याचा सत्तारांचा आरोप आहे। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना समृद्धी महामार्गावर गळा भेट। कोकणातील शिंदेच्या सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक। नाशिकमधील बंडखोरी थांबली नाही तर कोकणात महेंद्र दळवींच्या मुलीने दाखल केलेला अर्ज कायम ठेवणार, सूत्रांची माहिती। राजीव साबळेंना डावलून अनिकेत तटकरेंना उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। राजकारणातले शब्द पाळायचे असतात का, राजीव साबळेंकडून खंत व्यक्त। तटकरेंनी अनेकांना शब्द देऊन घरी बसवलं, दळवींची टीका। रायगड विधान परिषदेवरून शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत मतभेद। भरत गोगावले आणि महेंद्र दळवींमध्ये शाब्दिक चकमक। माझ्यासाठी पालकमंत्रीपद नगण्य असून वस्तुस्थिती जाणून आरोप करावे। नाव न घेता भरत गोगावलेंचा महेंद्र दळवींवर निशाणा। तर ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांच्यावर थेट करतो, महेंद्र दळवींचं प्रत्युत्तर।
महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग. रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यात अर्धा तास बैठक. बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात. अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा. पुण्याचे एनसीपीचे उमेदवार विक्रम काकडेंनी पार्थ पवारांची भेट घेतली. कोणताही वाद नाही, सर्वांची नाराजी दूर करू, विक्रम काकडे यांची प्रतिक्रिया. तर काकडेंपाठोपाठ सुनील टिंगरेंकडूनही पार्थ पवारांची भेट. पार्थ पवारांच्या भेटीनंतर सुनील टिंगरेंची नाराजी दूर. भविष्यात पक्षात सन्मान राखला जाणार असल्याचं सांगितलं. टिंगरेंची प्रतिक्रिया. पक्षातील नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी. जळगाव विधान परिषदेची जागा भाजपला सुटल्याने गुलाबराव पाटील नाराज असल्याच्या चर्चा. किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटीलही नाराज असल्याची चर्चा. उमेदवारी जाहीर होईपर्यंत गुलाबराव पाटील मुंबईत ठाण मांडून होते. पुण्यात सुप्रिया सुळेंची काँग्रेस नगरसेवकांसोबत बैठक. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत संवाद साधला. पुणे पालिकेत काँग्रेसचे एकूण 16 नगरसेवक. नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ. ठाकरेंशी चर्चा करूनही अनिल कदम आणि वसंत गीतेंनी उमेदवारी अर्ज भरला नाही. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर सूत्रांची माहिती. नाशकात मतदारांचं संख्याबळ जुळत नव्हतं. पैशांच्या जोरावर विरोधकांना बहुमत. या घोडेबाजारात उतरायचं नसल्याने विधान परिषदेतून माघार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीतेंचं स्पष्टीकरण. जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. राज्यात विरोधकांची एकही जागा निवडून येणार नाही. मंत्री गिरीश महाजनांची टीका. ठाण्यात शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना भाजप आमदारांची गैरहजेरी. गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, केळकरांसह 9 आमदारांची अनुपस्थिती. नाराजीच्या चर्चांना उधाण. अमरावती परिषद निवडणुकीचे भाजप उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांमध्ये बैठक. प्रवीण पोटे आणि विप्लव बाजोरियांमध्ये चर्चा. उमेदवारी अर्ज छाननीआधी दोघांची भेट. व्हिडिओ व्हायरल. बाजोरियांनी महायुतीत बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता. नागपूर विधान परिषदेचे भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार कोट्याधीश. भाजपच्या राजीव पोद्दारांची संपत्ती 38 कोटी तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंची 2.25 कोटींहून अधिक संपत्ती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या मतदारसंघातील अर्जाची छाननी पूर्ण. विधान परिषदेच्या मतदारसंघात 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्र वैध. महेंद्र दळवी यांची कन्या जुईली यांचंही नामनिर्देशन पत्र ठरलं वैध. नागपूर काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस असल्याची चर्चा. अतुल लोंढेंचा अर्ज भरताना काँग्रेसच्या 90% नगरसेवकांची गैरहजेरी. लोंढे आंतरराष्ट्रीय चेहरा, ते निवडून येतील, विकास ठाकरेंचा टोला. ज्यांना शिवसेना सोडून पश्चाताप झालाय त्यांनी शिवसेनेत परत यावं, संजय राऊतांचं आवाहन. तर काहींना निश्चित पक्षात प्रवेश मिळणार नसल्याचंही राऊतांकडून स्पष्ट. तर दोन्ही शिवसेना एकत्र याव्या असं मला वाटतं, अंबादास दानवे यांनी केलं होतं वक्तव्य. मंगलप्रभात लोढाना हिंदीवर असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडून त्यांच्या राज्यात जावं. मनसेच्या यशवंत किल्लेदारांचं प्रत्युत्तर. किल्लेदार यांचा भाजपच्या अमित साटमांसह नवनाथ बन यांच्यावरही निशाणा. पुण्याला गुन्हेगारांची राजधानी म्हणणं चुकीचं. सुप्रिया सुळेंच्या टीकेला आयुक्तांचं उत्तर. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं सुळेंना 9 पानी पत्र लिहून उत्तर. गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा या पत्रातून दावा. भाजप नेते किरीट सोमय्यांचं मुंबई पालिका आयुक्त पोलीस आयुक्तांना पत्र. रस्त्यावर नमाज पठण बंद करण्याची सोमय्यांची पत्रातून मागणी. मुंबईतील रस्त्यावर नमाज पढायला देणं ही गंभीर समस्या, सोमय्यांची प्रतिक्रिया. सतेज पाटलांकडून गोकुळ दूध संघाच्या निवडणूक तयारीला सुरुवात. करवीर तालुक्यातील भुयेवाडीत सतेज पाटलांचा दूध उत्पादकांशी संवाद. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सोबत राहण्याचं केलं आवाहन. मृत मराठा आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये अनुकंपावर नोकरी. मनोज जरांगेंकडून शासनाच्या निर्णयाचं कौतुक. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर बलिदान गेलं नसतं. 58 लाख नोंदी सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी. सोलापूर विधान परिषदेत सूचक आणि अनुमोदकाच्या बोगस सह्या. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडेंकडून बोगस सह्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीला अशोक वाघमोडे अनुपस्थित. सोलापूरच्या माढा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाचं सर्वेक्षण सुरू. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला अरडमधील शेतकऱ्यांचा विरोध. पोलीस, मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. सोलापुरात सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा. माढा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी.
इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीची मूक निदर्शनं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्याने कार्यकर्ते आक्रमक. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. लातूर जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही मंजूर झाला नाही. शेतकरी संघटनेकडून कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन. गेल्या वर्षीचा पीक विमा मंजूर न झाल्याने शेतकरी संतप्त. अरबी समुद्रात पावसाच्या ढगांची दाटी. मान्सून केरळच्या उंबरठ्यावर. येत्या 2 दिवसात मान्सून केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागात दाखल होण्यास पोषक वातावरण. महाराष्ट्रात मान्सून 10 जूनपर्यंत येण्याची शक्यता. आजपासून कोकण किनारपट्टी भागात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याची कुठलीही चिन्ह नाहीत. हिंगोली जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी. जोरदार पाऊस झाल्याने मशागतीच्या कामांना वेग येणार. पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. वादळी वारे आणि पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित. लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला.